नमस्कार भावा बहिणींनो, मी आज तुम्हाला पापडीची शेंगाची भाजी कशी करायची ते तुम्हाला सांगतो झटपट. ही आता मोडून स्वच्छ धुवून घेतलेली आहे मी. पावशेर आहे बघा ही, म्हणजे चौका पांजरासनी भरपूर होते भाजी त्याची. आणि आमच्याकडे उसावले शेंग म्हणतात, तुमच्याकडे काय म्हणतात मला कमेंटमध्ये सांगा नक्की. आणि माझी पद्धत बघा कशी आवडते का. आवडली तर शेअर करा, लाईक करा, कमेंट करा. माझ्या यूट्यूब चॅनलला फुल व्हिडिओ मिळेल ह्याचा. आता मी कढईमध्ये 2 चमचे तेल घातले. आता आपण त्यात शेंग टाकायची. धुवून स्वच्छ घेऊन मग टाकायचं. हलवून टाकायची. असं माझ्या पद्धतीने एकदा शेंग करून बघा कसं लागतं. घरची चटणी टाकल्या बघा थोडी, म्हणजे तुम्हाला त्यात काळा मसाला म्हणतात, आम्ही चटणी म्हणते घरचा मसाला. चवीनुसार मीठ टाकायचं त्याच्यात, चवीनुसार मीठ टाकायचं. सगळं हलवून घ्यायचं ते टाकलं ते. आणि आता त्यात शेंगदाण्याचं कूट टाकायचं. जरा मोठं शेंगदाण्याचं कूट ठेवायचं, म्हणजे चव चांगली लागते. ते सगळं हलवून घ्यायचं. जरा पाणी टाकायचं, शिजत ठेवायचं. हे 1 लागतं. एकदा माझ्या टाईपमध्ये करून बघा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. माझ्या छान यूट्यूब चॅनलवर जो व्हिडिओ फुल मिळेल तुम्हाला भाजीचा. आता आपण पाणी सोडायचं भाजी शिजायचं. थोडंच टाकायचं, लई लागत नाही पाणी. 5 मिनिटात झाकून ठेवायचं शिजत. त्या भाजीवर ज्वारीच्या भाकरी लागते चांगल्या, म्हणून भाकरी करायला लागल्या मला गरम गरम. आता आपण ज्वारीचं पीठ आहे, आता उतरवून घ्यायचं. आपण त्यात उतरवण्यासाठी ठेवलं पाणी. आता आपण उतरवून घ्यायचं भाकरीला. असं पीठ मळायचं. गोल भाकरी टाकायची. अशी भाकरी झालेली आहे बघा. आता आपण तव्यात भाकरी टाकूया. तवा बी तापलाय. आता मी भाकरी टाकणार आहे. अशी भाकरी टाकायची. आता पाणी लावायचं आपण त्याला. गॅस माझा मिडियमच आहे. सगळीकडे सारखं पाणी लावायचं. आता आपण भाकरी उलटायची. कशी टाकायची. आता आपण भाकरी उलटूया. भाजल्या बघा अशी भाजल्या पूर्ण भाकरी. आता आपण तव्यातच भाकरी भाजू. बघा भाकरी कशी फुगली माझी. आता आपली शेंगपी तयार झालेली आहे. आता भाकरी बघा कशी भाजली माझी. आता शेंगपी तयार झालेली. आता मी दुसरी भाकरी करणार. आमचा व्हिडिओ कसं वाटलं कमेंटमध्ये सांगा. कुणाला व्हिडिओ आवडला असला तर लाईक करा, शेअर करा.